मोठी बातमी येते। नवनीत राणांच्या प्रचार सभे दरम्यान राडा झाला आणि नवनीत राणांवर खुर्च्या फेकण्यात आल्या। अमरावतीतल्या खल्लार गावातली घटना आहे। या हल्ल्यातून नवनीत राणा थोडक्यात बचावल्या आहेत। नवनीत राणा यांच्या सभेदरम्यान मोठा राडा झाला। सभेदरम्यान नवनीत राणांवरती खुर्च्या भिरकावण्यात आल्या। अमरावतीतल्या खल्लार गावातली ही घटना आणि या हल्ल्यातून नवनीत राणा थोडक्यात बचावल्या आहेत। नमस्कार। रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या। आज मॅडमची सभा होती। सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली। या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खल्लार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आहेत आपल्यासोबत। संजय, ही कधी होती सभा? बरं, असं काय झालं की लोकांनी खुर्च्या भिरकावल्या? काल रात्री उशिराची ही घटना आहे। खल्लार या गावात नवनीत राणा यांची त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे जे कार्यकर्ता उमेदवार आहेत रमेश बुंदेले यांच्या प्रचारासाठी सभा होती आणि ही सभा सुरू असतानाच बाहेर काहीतरी वाद झाल्याचं बोललं जातं आणि दोन गटात तो राडा झाला। दोन गटात राडा झाल्यानंतर नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रकार जो आहे तो आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर त्या ठिकाणचं वातावरण जे कलुषित झालं होतं। भाजपचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही सभा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप केलेला आहे। त्यामुळे या घटनेला आता राजकीय जे रंग येऊ लागलेला आहे। खल्लार पोलिसांनी या प्रकरणी 4 इसम अधिक 40 ते 50 नागरिकांविरुद्ध कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे आता या गावात जो आहे शांतता भंग होऊ नये किंवा ऐन निवडणुकीच्या बरं संजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।